मुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीचं प्रमाणपत्र, हे काही अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्याच्या सहीचं प्रमाणपत्र नाही अध्यक्ष महोदय, हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रमाणपत्र आहे महोदय। मी अंतिम आठवड्याच्या रस्त्यावर मी चर्चा करण्यासाठी उभा आहो अध्यक्ष महोदय। 2017ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती आणि ती योजना आणल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबर 2017ला धनतेरसच्या दिवशी अध्यक्ष महोदय धनतेरसच्या दिवशी एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लॉन्च करण्यात आली आणि धनतेरसच्या दिवशी संपूर्ण शेतकऱ्याला जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त शासनाने केलं अशा शेतकऱ्याला 2017ला धनतेरसच्या दिवशी जिल्हा अधिकारी कार्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बोलावण्यात आलं सपत्नीसह। तसंच आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 2017ला शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि शेतकऱ्याला जिल्हा अधिकारी आणि पालकमंत्र्याच्या हस्ते आपण कर्ज मुक्त झाला असे एक प्रमाणपत्र सुद्धा अध्यक्ष महोदय देण्यात आले। त्याच्यातले अडगावातले शेतकरी आहेत, अडगाव तालुका तेलारा अकोला जिल्हा येथील राजेश लक्ष्मणराव सोनटक्के, योगिता राजेश सोनटक्के असे सहपत्नी तत्कालीन पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष महोदय हे त्यांना प्रमाणपत्र दिले की आपण कर्जमुक्त झाला आणि त्या प्रमाणपत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सही आहे। त्याच्यावर मुख्यमंत्र्याची सही असलेले प्रमाणपत्र सर अध्यक्ष महोदय माझ्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कर्जमाफीचे प्रमाणपत्र, ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले पण अद्यापर्यंत त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही। अध्यक्ष महोदय प्रमोद नारायण ताटे, अडगाव तेलारा तालुका अकोला जिल्हा, ह्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीचं प्रमाणपत्र, हे काही अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्याच्या सहीचं प्रमाणपत्र नाही अध्यक्ष महोदय, हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रमाणपत्र आहे आणि त्या प्रमाणपत्रावर अध्यक्ष महोदय लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्य सरकार प्रमाणित करते की खालील दर्शविल्याप्रमाणे आपली थकबाकी कर्ज रक्कम माफ करण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री सहीचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यावर आपल्या देशाचे पालकमंत्री देशाचे प्रधानमंत्री यांचा फोटो आहे, मुख्यमंत्र्याचा फोटो आहे आणि हे प्रमाणपत्र असं या शेतकऱ्याला दिलेलं आहे। असे शेतकरी अध्यक्ष महोदय अकोला जिल्ह्यातले 13,000 शेतकरी आहेत, जे शेतकरी कर्जमाफी त्यांना मिळाली, त्यांना मुख्यमंत्र्याचे प्रमाणपत्राचं मुख्यमंत्र्याच्या सहीचं प्रमाणपत्र सुद्धा अध्यक्ष महोदय मिळालं। अकोला जिल्ह्यातले असे 13,000 शेतकरी असे आहेत अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या सहीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं। अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांना बोलावलं कधी? धनतेरसच्या दिवशी सपत्नी म्हणजे सपत्नी शेतकऱ्याला प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले। ते प्रमाणपत्र संपूर्ण जिल्ह्यातले प्रमाणपत्र माझ्या समोर उपस्थित आहे। हे प्रमाणपत्र जिल्हा अधिकारी आणि पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला दिले। कमीत कमी जे प्रमाणपत्र ज्या शेतकऱ्याला दिले त्यांना तर कर्जमाफी व्हायला पाहिजे, त्यांना तर कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिल्यावर तुम्ही त्यांना नीलचे दाखले मिळाले पाहिजेत, परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय नीलचे दाखले मिळत नाहीत। अकोला जिल्ह्यामध्ये 13,000 शेतकरी असे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे। 2017ची घोषणा आहे अध्यक्ष महोदय आणि हे शेतकरी उपमुख्यमंत्री साहेब दादा हे शेतकरी संपूर्ण 70% शेतकरी आमच्या विदर्भातले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री महोदय बी आमच्या विदर्भातले आहेत। विदर्भातले मुख्यमंत्री झाले, आम्हाला आनंद झाला, परंतु मुख्यमंत्री महोदयांना मी या माध्यमातून विनंती करतो की संबंधित सहकार व पणन विभागाकडून शासनाकडे दरवर्षी पैशाची मागणी होते आणि या यंदाच्या पुरवणी मागणीत म्हणा का येणाऱ्या बजेटमध्ये म्हणा ह्या शेतकऱ्यांची रक्कम देण्यात यावी एवढीच मी अध्यक्ष महोदय आपणास विनंती करतो। दुसरे अध्यक्ष महोदय काल मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या सोलर पंपासाठी सभागृहामध्ये विषय आणला आणि जवळपास त्यांनी सांगितलं की मागेल त्या शेतकऱ्याला आम्ही सोलर देऊ,
परंतु असे अनेक शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय की त्यांना सोलर नाही, त्यांना विद्युत जोडणी पाहिजे. कारण की अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 2021 पासून 1200 शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी पैसे भरलेले आहेत अध्यक्ष महोदय. 2021 पासून 1200 शेतकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांना पैसे बी परत मिळाले नाहीत, त्यांना विद्युत जोडणी सुद्धा अद्यापर्यंत मिळाली नाही. अध्यक्ष महोदय योजना कधी आणली? 2 महिने झाले सोलरची योजना आणली. परंतु ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला पैसे भरलेले आहेत त्या शेतकऱ्याला विद्युत जोडणी देण्यात यावी. पण मागेल त्या शेतकऱ्याला तुम्ही सोलर द्या. जे शेतकरी विद्युत जोडणी मागत असतील त्या शेतकऱ्यांना विद्युत जोडणी द्या. म्हणजे दोन्ही योजना माननीय मुख्यमंत्र्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की विद्युत जोडणी सुद्धा चालू ठेवण्यात यावी आणि सोलर सुद्धा चालू ठेवण्यात यावं. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो, पाणी पुरवठ्याच्या जमिनीखालचा अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार कधी दिसत नाही. कारण की मी तुम्हाला माझ्या मतदारसंघामध्ये एक आदिवासी भागामध्ये 14 खेडी पाणी पुरवठा योजना आहे, आलेगाव नळेगाव. ती योजना 1998 मध्ये मंजूर झाली होती. त्याचं काम 2006 ला दादा पूर्ण झालं होतं. 2006 ला ती योजना पूर्ण झाली. परंतु 2000 आतापर्यंत त्या योजनेमधून 1 लिटरही पाणी त्या भागातील लोकांना मिळालं नाही. म्हणजे 98 ला योजना चालू झाली, प्रशासकीय मान्यता 98 ला मिळाली, 2006 ला योजना पूर्ण झाली आणि 2019 ला असं दाखवलं की ती योजना हस्तांतरण केली आणि 2023 ला त्या योजनेवर पुन्हा 10 कोटीचा निधी खर्च करण्यात आला. ज्या योजनेतून आदरणीय उपमुख्यमंत्र्यांमध्ये ज्या योजनेमध्ये 10 कोटी रुपयाची योजना 1998 ला पूर्ण झाली, त्या योजनेतून आतापर्यंत 1 लिटरही पाणी कोणाला मिळालं नाही गावला. आणि त्या योजनेवर 10 कोटीची तरतूद, दुरुस्तीची तरतूद करण्यात आली 2023 ला आणि दुरुस्ती सुद्धा पूर्ण झाली. दुरुस्ती बी झाली, योजनाही झाली आणि 98 पासून आजपर्यंत त्या भागातील आदिवासी भागातील लोकांना 1 लिटर एका गावात 1 थेंब पाणी मिळाला नाही. म्हणून अशा ह्या ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहे, या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या बाबतीत आपल्याला प्राधान्याने लक्ष द्यावं लागेल. कारण की जमिनीखालचा घोटाळा दिसत नाही. 98 मध्ये योजना झाली पूर्ण, 98 मध्ये योजना प्रशासकीय मान्यता 98 ला निघाली, 2003 ला ती 6 ला योजना पूर्ण झाली आणि आज 2024 लागलं, 25 लागते, अजून सुद्धा त्या भागातील लोकांना पाण्याचा थेंब मिळाला नाही. या समुद्र योजनेची आपल्या मार्फत चौकशी नेमण्यात यावी एवढीच मी आपल्यास विनंती करतो. आणि शेतकऱ्यांना दादा, आपण लवकरात लवकर आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराज योजनेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना ताबडतोब लाभ देण्यात यावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.